छत्रपती शंभूराजांच्या अमानुष हत्येनंतर हिंदवी स्वराज्याला ज्या खंबीर नेतृत्वाची गरज होती त्या नेतृत्वाची धुरा समर्थपणे सांभाळणारे हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या 317व्या स्मृतिदिनानिमित्त किल्ले सिंहगडावर नुकताच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। छत्रपती राजाराम महाराज यांच्या किल्ले सिंहगडावरील समाधीचा सरदार ढमढेरे घराण्याशी काय संबंध आहे ते आपण जाणून घेऊयात। छत्रपती राजाराम महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष व त्याचप्रमाणे गडकिल्ले सेवा संरक्षण समितीचे माननीय श्री बापूसाहेब देशमुख या ठिकाणी आपल्याला महाराजांच्या बद्दल आपल्या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। या हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती आणि या स्वराज्याचे संरक्षक तसेच मराठा स्वातंत्र्य युद्धाचे नायक छत्रपती राजाराम महाराज ज्यांची आज 317वी पुण्यतिथी आहे। या छत्रपती राजाराम महाराजांच्या राज्याभिषेकानंतर म्हणजे 9 फेब्रुवारी 1689 नंतर जी काही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये उद्भवली होती याची थोडक्यात जर कल्पना आपण केली तर आपल्याला लक्षात येईल की राजाराम महाराजांचं या मराठी स्वराज्याचं या साम्राज्याचं रक्षण करणं आणि या बलाढ्य औरंगजेबाच्या आक्रमणापासून या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळेल। ढमढेरे परिवाराचं या समाधीशी असणारं नातं हे असंच प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं असं राहू देत आणि आपला वारसा आपण जतन करताय। बरोबर कौतुकाची गोष्ट आहे की आम्हाला या कार्यक्रमात बोलवून तुम्ही खरोखरच आम्हाला धन्य केलेलं आहे। आणि शिवाजी महाराजांची सोयरीक असणाऱ्या इंगळे परिवारातली मी सून आहे, त्यामुळे ऐतिहासिक वारसा हा माझ्या कुटुंबाला लाभलाय। मी खरोखरच आज धन्य पावले की इतक्या सुंदर कार्यक्रमात मी आले आणि तुमच्याशी संवाद साधलाय। या ठिकाणी नंदकिशोर मते आपलं मनोगत व्यक्त करतील। तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी सभागृह व्हावं म्हणून सर्वांनी प्रयत्न करावेत असं मला वाटतं। आणि हे करता करता त्यांचं उचित स्मारक आणि मागे आमची अमित राव यांची आमची चर्चा झाली होती की या ठिकाणी एक राजाराम सृष्टी या ठिकाणी करावी अशी एक इच्छा आहे। पण देणारे लोक भरपूर आहेत, आपण त्याच्यामध्ये पोहोचत नाही। आपला एक आराखडा तयार होणं गरजेचं आहे आणि तो आराखडा करण्यासाठी तरी आपण लवकर भेटूयात आणि वरच्यावर मिटिंग घेऊन आपण काम मार्गी लावावं अशी मला या ठिकाणी अपेक्षा करणं भाग पडतंय। आणि आणखी एक गोष्ट की ढमढेरे परिवाराच्या वतीने ज्यामुळे या ठिकाणी सहभाग असतो मोठा या मोहिमेमध्ये, या पुण्यतिथीच्या कार्यक्रमामध्ये, त्याचप्रमाणे हळदी तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद देखील मोठा सहभाग। याच नाही तर गडावरच्या सगळ्याच कार्यक्रमामध्ये ज्याप्रमाणे तानाजी महाराज पुण्यतिथी असेल किंवा जयंती असेल त्या देखील त्यांचा सहभाग असतो। तर सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे। त्यामुळे कोणाला न डावलता सगळ्याच संस्थांनी, सामाजिक संघटना असतील, शासकीय संघटना असतील, सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना राजा महाराजांना या ठिकाणी मिळून हाताची भावना या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय शिवराय। यानंतर शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमितजी गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे। प्रथम नमन जी स्वराज्य संस्थापक श्री शिवछत्रपतींना ज्यांनी संस्थापिले स्वराज्य। द्वितीय नमन श्री शहाजी महाराजांना ज्यांनी संकल्पले स्वराज्य। तृतीय नमन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांना ज्यांनी घडविले स्वराज्य। चतुर्थ नमन श्री शंभू छत्रपतींना ज्यांनी संरक्षिले स्वराज्य। पंच नमन श्री राजाराम छत्रपतींना ज्यांनी तारिले स्वराज्य। आज छत्रपती राजाराम महाराजांचा 317वा पुण्यस्मरण दिन आहे। सर्वप्रथम त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो। मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो, अ स्टॅच्यू, अ शिल्प, अ सृष्टी स्पीक्स लॅक्स अँड वर्ड्स आणि इन्स्पायर थाउजंड्स ऑफ पीपल। आज आपण इथनं निघून गेलो की परत या स्थळाबद्दल माहिती द्यायला इथं कोणीही नसतं। लोक येतात, राजाराम छत्रपतींच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात आणि निघून जातात। त्यांना फक्त एकच गोष्ट माहिती पडते यातनं की शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र, स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम छत्रपतींची ही समाधी आहे। बाकी राजाराम छत्रपतींचा शून्य इतिहास ते बरोबर घेऊन जातात। आणि हे कुठेतरी थांबवण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून आपण इथे येत आहोत। मागच्या 2 वर्षापूर्वी आपण ठराव मांडला होता
की इथं राजाराम छत्रपती स्मृती मंडप व्हावा, छत्रपती राजाराम सृष्टी इथं व्हावी. ज्या जिंजी किल्ल्यावरनं अतिशय कठीण परिस्थितीतनं राजाराम महाराजांनी 9 वर्ष स्वराज्याची धुरा हाकली, स्वराज्याचं तारण केलं, त्या जिंजी किल्ल्याची प्रतिकृती इथे असावी. राजाराम छत्रपतींचा अख्ख्या भारतात कुठेही अश्वारूढ पुतळा नाही. त्यांचं अस्सल तैलचित्र आपल्या समोर आहे आज, त्याच्यावर त्यांचं अश्वारूढ चित्र तुम्हाला बघायला मिळतं. तो अश्वारूढ पुतळा इथं उभा केला जावा. त्याचबरोबरीने राजाराम छत्रपतींच्या इतिहासापासनं एका नवीन पर्वाची सुरुवात होती. त्यांच्या मृत्यू दिनानंतर आजच्या ताराराणी महाराणींचं, ज्यांनी औरंगजेब जो होता, आलमगीर त्याला म्हणायचे भारताचा, त्याला 7 वर्ष झुंजवलं आणि त्याला तीळ मारून या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीतच गाडला. त्या महाराणी ताराणींचा अश्वारूढ पुतळा सुद्धा इथं होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या आरजी डमऱ्यांमुळे आज डमरे घराण्यांना इथं मान मिळतो, त्यांनी जे शौर्य गाजवलं होतं, त्यामुळं महाराणी ताराणींना त्यांना जो मान दिला होता, त्यांचा पुतळा, त्यांचा वाडा इथं मागा आहे, त्याचं संवर्धन. आणि आपण तानाजी मालुसऱ्यांचा पुतळा इथं बघतो, तो फक्त अर्धाकृती पुतळा आहे. आज आमच्या शिवजयंती महोत्सव समितीने मालुसऱ्यांचा अतिशय देखणा, त्यांचं आक्रमक रूप दाखवणारा पूर्णाकृती पुतळा उभा तयार केलाय. तो 21 फूट पुतळा त्या वीरगळी पाशी आपण उभं करू. आणि इथं सप्त सहस्त्री नावजी बलकवडे यांचे वंशज आपले मार्गदर्शक पांडुरजी बलकवडे सुद्धा आहेत. नावजी बलकवड्यांनी, तानाजी मालुसऱ्यांनी ज्या प्रकारे सिंहगड किल्ला सर केला होता, त्याच प्रकारे चढाई करून पुनश्च एकदा हा सिंहगड किल्ला स्वराज्यात आणला होता. हा इतिहास फार लोकांना माहित नाही. त्यामुळे जिथून तानाजी मालुसरेंनी, नावजी बलकवडे यांनी हा किल्ला चढण्यासाठी या गडावर प्रवेश केला होता, तिथं नावजी बलकवड्यांचा पुतळा व्हावा. आज आपण सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा हा ठराव इथं मांडू. आणि मी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज जाहीर करतो की आमचे स्वराज्य बांधव नंदकिशोर मते यांनी जी मागणी केली, ती आम्ही येत्या महिनाभरात पूर्णत्वास नेऊ. आणि या राजाराम सृष्टीचा, राजाराम महाराजांचा पुतळा कुठं असावा याचा कृती आराखडा, याचं पूर्ण चित्र आम्ही जिल्हा प्रशासनाला येत्या महिनाभरात सादर करू. आणि माझ्या वतीने जिल्हा परिषदेची इथं आता जे उपस्थित आहेत त्यांच्या समोर सादरीकरण करून येत्या वर्षभरामध्ये या प्रकल्पाचं भूमिपूजन आपण निश्चितच करू. आणि पुढच्या वेळेस इथं हे काम चालू सुरू असलेलं हे सगळ्यांच्या वतीने दिसेल, याची मी तुम्हाला पुनश्च एकदा ग्वाही देतो. यानंतर हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते हे आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. सर्व मान्यवर उपस्थित झेडपीचे अधिकारी, मी इथं पहिल्यांदाच येतोय. मला येऊन अतिशय आनंद वाटला आणि एका ऋणातनं मुक्त झाल्यासारखं, पण थोडंफार एक पाऊल टाकल्यासारखं वाटतंय. कारण छत्रपती राजाराम महाराजांची समाधी इथे आहे. आम्ही पण लहानपणचे मोठे पुण्यातच झालो, बऱ्याच वेळा सिंहगडवर आलो, परंतु ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नव्हतो. तर पांडुरंगजी बलकवडे आणि सर्व मान्यवरांचे आभार की मला इथे उपस्थित राहायला मिळालं. आज हा फार महत्वाचा दिवस आहे, कारण शिवाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी ज्यांनी स्वराज्य टिकवलं त्याच्यामध्ये राजाराम महाराजांचं फार मोठं योगदान हे आताच आपल्याला दिसून आलंय. आणि त्या प्रत्येक योगदानातनं आपल्याला एक जी काही ऊर्जा मिळते आणि जे काही एक दिशा मिळते ते मिळण्याचं कार्य या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. आम्ही ताराबाई राणीसाहेब मोहिते घराण्यातल्या आणि त्यांच्या घराण्यामध्ये आम्हाला जन्म मिळाला हे आमचं भाग्य समजतो. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचं कर्तव्य आहे की इथे येऊन दरवर्षी राजाराम महाराजांच्या समाधीला नमस्कार करून नतमस्तक होणं, तर ते आम्ही जरूर करू ही इच्छा हे करतो. आणि त्याचबरोबर हे जे संकल्प इथे आपण उद्धृत केले त्याला पण आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्याला सर्वतोपरी मदत करण्याची पण आमची इच्छा आहे आणि ती करू. धन्यवाद. यानंतर प्रदेश इतिहास संशोधक आमचे सर्वांचे मार्गदर्शक
पांडुरंगी बलकवडे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आज छत्रपती राजाराम महाराजांची 317वी पुण्यतिथी. या निमित्ताने आपण सर्व शिवभक्त छत्रपती राजाराम महाराजांचं ऋण मानणारे त्यांचे भक्त सगळे एकत्र झालेले आहेत. राजाराम महाराजांनी फार मोठं कार्य केलं. शिवाजी महाराजांनी एक प्रेरणा निर्माण केली. अन्यायाविरुद्ध समाजाला त्यांनी प्रेरित करून त्या गुलामी विरुद्ध, अत्याचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध संघटित करून, भयमुक्त करून समाजाला संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण करणारे शिवराय जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच त्या स्वराज्याला त्यांनी जगातलं एक लोककल्याणकारी उत्कृष्ट असं राज्य, त्याला सुराज्य म्हणतो, ते सुराज्य निर्माण केलं. आणि म्हणून सर्व समाज या स्वराज्याच्या रक्षणाला सिद्ध झाला. शिवाजी महाराजांच्या पश्चात दिल्लीपती औरंगजेब या स्वराज्यावर चालून आला. संपूर्ण हिंदुस्थानचं, मुघलांचं सामर्थ्य, मनुष्यबळ, साधन सामुग्री, पैसा हे सगळं घेऊन तो हे छोटस स्वराज्य जिंकायला आला. 27 वर्ष संघर्ष करूनही त्याला हे स्वराज्य जिंकून घेता आलं नाही. 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष. औरंगजेबाला वाटलं की संभाजी राजांना कैद करून त्यांची हत्या केल्यानंतर हा महाराष्ट्र शरण येईल. परंतु संभाजी राजांच्या एकेका रक्ताच्या थेंबातून हजारो संभाजी निर्माण झाले आणि त्यांनी त्याच्याशी प्रतिकार केला. संभाजी राजांच्या हत्येनंतर जवळजवळ 11 वर्ष छत्रपती राजाराम महाराजांनी हा संघर्ष केला. वयाच्या 19व्या वर्षी ह्या महापुरुषाने या स्वराज्याच्या रक्षणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि स्वराज्यापासून पार तंजाऊर पर्यंत, म्हणजे जिंजीपर्यंत, तामिळनाडू पर्यंत संपूर्ण अनेक राज्यामध्ये त्यांनी हा संघर्ष विकसित केला आणि औरंगजेबाच्या त्या मुघली सामर्थ्याशी वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करून त्यांना निष्प्रभ केलं. जगाच्या इतिहासात आता बापूसाहेबांनी सांगितलं की त्या जिंजीच्या किल्ल्याला खाली 40,000 सैन्य आहे, वरती 2,000 सैन्य आहे, तरी देखील 9 वर्षाचा हा त्या किल्ल्याचा वेढा, जगामध्ये अशा पद्धतीचा वेढा कुठे. त्यावेळेस त्याचा जो काही इतिहास आहे तो दैदिप्यमान इतिहास आहे आणि त्याचं स्मरण आहे. राजाराम महाराज तिथून सुटून आले. राजाराम महाराजांचं वैशिष्ट्य बघा की प्रत्येक वेळेस शिवाजी महाराजांचा हा सुपुत्र प्रत्येक कठीण प्रसंगी त्यातून बाहेर पडतात. प्रतापगडाच्या वेढ्यात, रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडले, प्रतापगडाच्या वेढ्यातून बाहेर पडले, पन्हाळा विशाळगडावरून बाहेर पडले, मुघलांच्या पन्हाळ्यावरून बाहेर पडले, तुंगभद्रेच्या काठी त्यांच्यावर मुघलांनी छापा मारला, त्याच्यातून बाहेर पडले, जिंजीच्या वेढ्यातून बाहेर पडले. असा अनेक संघर्ष करत त्यांनी हा लढा चालू ठेवला. मी नंदकुमार मते यांच्या त्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो, कारण की इथं आल्यानंतर त्यांनी आज आपल्याला हा सगळा परिसर एवढा स्वच्छ ठेवलेला आहे. आज इथं बसू शकलेलो आहे, इथं मंडप उभा राहिलेला आहे. डमडरे मंडळींच्या प्रयत्नातून फार मोठा त्याग ह्या डमडरे मंडळींनी केलेला आहे. शिवाजी महाराजांच्या पहिल्या लढ्यापासून अफजल खानाच्या त्या संघर्षाच्या वेळेस बाबाजी डमडरे, त्यानंतर कुतुबशहाच्या भेटीला जाताना शिवाजी महाराजांच्या बरोबर बाबाजी डमडरे होते. त्यानंतर ज्यांनी पुनःमुक्त केले ते वाकोजी डमडरे. 57 वर्षाच्या मुघली अंमलानंतर 1717 मध्ये त्या वाकोजी डमडऱ्यांनी मुघलांकडून पुनःमुक्त केले. हे लोकांना माहिती नाही. त्यानंतर सगळ्या आघाड्यांवर, पानिपत असेल, पानिपतावर बलिदान दिलं. 1719 मध्ये दिल्ली जिंकली, त्यावेळेस हे डमडरे दिल्लीमध्ये लढत होते, पानिपतामध्ये होते, कर्नाटक मोहिमेमध्ये होते, सगळ्या मोहिमांमध्ये. आणि राजाराम महाराजांबरोबर सावलीसारखं राहून सगळ्या छत्रपतींबरोबर हे डमडरे मंडळी अंगरक्षक, पेशव्यांचे अंगरक्षक होते. आणि ह्या हरजी डमडऱ्यांनी राजाराम महाराजांचं रक्षण केलं, सावलीसारखे राहिले. म्हणून त्यांच्या पश्चात ताराबाईंनी इथं ज्यावेळेस समाधी वृंदावन बांधलं त्यावेळेस त्याचा पूजेचा अधिकार त्यांनी काय मागितलं हरजींना. ताराबाईंनी विचारलं, तुम्हाला काय हवंय? तुम्ही माझ्या पतीचं रक्षण केलं, आज माझे पती नाहीत, आता तुम्हाला काय देऊ मी? त्यांनी एकच सांगितलं की माझ्या राजाची सेवा करण्याचा मला अधिकार द्या. आज 300 वर्ष होऊन गेलेली आहेत. डमडरे मंडळी
तुम्हाला आश्चर्य वाटेल, वर्षाला फक्त 25 रुपये साताऱ्यावरून मिळत होते, परंतु ढमढरे त्या आशेने नाही, तो मान होता आणि इथं राहून त्यांनी 300 वर्षापेक्षा जास्त काळ या समाधीची सेवा केलेली. आज ते इथं सगळ्यांच्या प्रसादाची व्यवस्था करतायत, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आज महत्वाची गोष्ट आहे की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन एका नियोजनबद्धरित्या काम करून एक राजाराम महाराजांचं ते उत्तुंग चरित्र, तो दैदिप्यमान इतिहास कसा व्यक्त होईल यासाठी इथं एक राजाराम महाराजांची सृष्टी, त्यांच्या जीवनातले ते महत्वाचे प्रसंग इथं लोकांच्या समोर आले पाहिजे की आपण भविष्यामध्ये पुढच्या वेळेस निश्चितच यामध्ये काहीतरी क्रांती झालेली असेल, प्रगती झालेली असेल, वाटचाल चालू असेल असं मला वाटतं. आणि आपण पुढच्या वेळेस येऊ त्यावेळी निश्चितच इथं काहीतरी वेगळं घडलेलं असेल अशी मी आशा करतो आणि मी इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज राजाराम महाराजांच्या 317व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आलात. सर्वांचे आभार मानण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे. तरीही आभार मानण्यापूर्वी मी माझं मनोगत एक 5 मिनिटं समोर मांडतो, त्याची आपल्याकडून परवानगी घेतो. ढमढरे घराण्याचा इतिहास पांडुरंगांना बलकवडे यांनी लिहिण्याची जबाबदारी घेतल्यामुळं आमच्या ढमढरे, तळेगाव ढमढरे येथील सर्व ढमढरे घराण्यातील तरुणांना याची कल्पना झाली की इथं जी समाधी आहे त्याची जबाबदारी आपल्या घराण्यावर. म्हणून 4-5 वर्षापासून तळेगावहूनही अनेक मंडळी तुमचे तरुण कार्यकर्ते या ठिकाणी येतात. यापूर्वी आमचे पंढरनाथ ढमढरे, राजाभाऊ ढमढरे, आमच्या सरदार जयसिंगराव ढमढरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळदादा ढमढरे हे खडकवाडीचे, परंतु खडकवाडी असो, तळेगाव ढमढरे असो, सर्व अनेक 82 गावामध्ये ढमढरे विखुरले. अण्णांनी शोधलेल्या इतिहासामुळं हे आम्हाला समजलं आणि आज आमचा ढमढरे घराण्यातील सर्व तरुण एकत्र येऊ शकलाय. अमित शेठच्या प्रेरणेनं पुणे जिल्ह्यातील 12 मावळातील अनेक सरदार घराणी हे आज आपला इतिहास शोधू लागलेत. ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आज आपल्या जिल्हा परिषद सदस्य इंगळेताईंनी सांगितलं, त्यांना त्यांच्या घराण्याचा जो अभिमान आहे तो त्यांच्या बोलण्यातून हा व्यक्त होत होता. निश्चितपणानं पुणे जिल्ह्यामध्ये शिवरायांचा वावर झालेला आहे. शिवरायांनी आपलं स्वराज्य पुणे जिल्ह्यातून सुरू केलंय. हे आपल्या सर्वांसाठीच एक अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून पुणे जिल्ह्यातल्या मातीला, ज्या मातीला शिवरायांचा स्पर्श झालेला आहे त्या मातीत आपला जन्म झालेला आहे. हे आपल्या सर्वांसाठी एक निश्चितच अभिमानाची आणि अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे. आणि म्हणून तो अभिमान जागवण्याचं काम हेच गड किल्ले, हीच प्रेरणास्थळ करतात. तर एक महत्वाचं आणि ज्याप्रमाणे आतापर्यंत सांगितलं आणि राहून गेलेला एक सन्मान या ठिकाणी आमचे ढमढरे कुटुंबाचे जावई समीरराव साठे हे आज या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत आणि त्यांच्या एक युट्यूबवर सफर महाराष्ट्राची हा चॅनल ते चालवतात आणि त्या चॅनलवर अनेक गड किल्ल्यांच्या संदर्भातले व्हिडिओ ते जगभरमधल्या आपल्या शिवप्रेमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. आणि आज हा राजाराम महाराजांच्या वरच्या कार्यक्रमावरही ते आज एक व्हिडिओ तयार करत आहेत. त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि त्यांचा सन्मान पांडुरंगांना बलकवडे यांच्या हस्ते त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. दरवर्षी स्पीकर आणि मंडपसाठी जे सहकार्य करतात ते आमचे श्री माताडे यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचा सन्मान बाबूराव ढमढरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती राजाराम महाराज की जय. छत्रपती राजाराम महाराज की जय. छत्रपती राजाराम महाराज की जय. किल्ले सिंहगडाच्या इतिहासाबाबत माहिती देणारा एक व्हिडिओ आम्ही याआधीच सादर केलेला आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स थ्रू नक्की कळवा आणि सफर मराठी या आपल्या मराठमोळ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.